महत्त्वाचा क्वेश्चन कसा करायचा बघू. थोडासा लेंदी दिसतो आहे. आपण एक काम करू, या 1/xच्या टर्मला आपण इकडे आणू. सो आपली लेफ्ट साइड बनेल 1/a प्लस b प्लस x. हा प्लस 1/x इकडे झाला मायनस 1/x इज इक्वल टू 1/a प्लस 1/b. आता आपण इकडे पण क्रॉस मल्टिप्लाय करू लेफ्ट साइडला आणि राईट साइडला पण. सो 1 इंटू एक्स इज एक्स मायनस 1 इंटू ब्रॅकेटमध्ये a प्लस बी प्लस एक्स, खाली खालचं मल्टिप्लिकेशन होईल एक्स मल्टिप्लाइड बाय ब्रॅकेटमध्ये a प्लस बी प्लस एक्स इज इक्वल टू, इथे केलं क्रॉस मल्टिप्लाय बी प्लस ए अपॉन ए इंटू बी. सो आता मी जेव्हा हा ब्रॅकेट काढील तर ब्रॅकेटच्या बाहेर -1 असल्यामुळे आतल्या प्रत्येक संख्येचं साईन मी चेंज करील. सो मायनस ए मायनस बी मायनस एक्स, खाली याला जसाचा तसा एक्स इंटू ब्रॅकेट ए प्लस बी प्लस एक्स, हा प्लस एक्स आणि मायनस एक्स आपला कॅन्सल होतो आहे इज इक्वल टू, इथे काही करू शकत नाही आपण, बी प्लस ए अपॉन ए बी. कॉमन मिस्टेक अशी करायची नाही आहे की हा ए आणि ए इथला वरचा खालचा किंवा बी आणि बी असा कट करायचा नाही आहे, हे आपल्याला नेहमी लक्षात ठेवायचं आहे. जेव्हा पण मध्ये प्लस किंवा मायनसचं साईन असतं तेव्हा अशा वरच्या आणि खालच्या संख्या आपल्या कधीही कटत नसतात. बी प्लस एला आपण ए प्लस बी लिहू शकतो आहे ना, सेमच आहे. काय फायदा झाला असं करून मला, कारण मी आता या दोघांमधला मायनस जर कॉमन काढला तर इथे पण माझा राहतो आहे ए प्लस बी. सो ए प्लस बी इथे पण आहे, ए प्लस बी प्लस एक्स इज इक्वल टू ए प्लस बी अपॉन ए बी. आता मी समजा ए प्लस बी एखादा दुसऱ्या साईडला नेला, हा ए प्लस बी मी जर इकडे आणला तर हा मल्टिप्लायचा डिवाईड होऊन जाईल, म्हणजे हा ए प्लस बी वरचा आणि हा दोन्ही पण मी कट करू शकतो. जर डायरेक्ट तुम्हाला लक्षात येत असेल तर दोन्ही तुम्ही ए प्लस बी इथे कट करून टाकू शकता. कसं कट होतो आहे हा जेव्हा ए प्लस बी आपण इकडे आणला असता तर हा याच्यासोबत इथे आला असता 1/a प्लस बी, आणि मग हा वरचा आणि खालचा कटला असता. सो आपण याला डायरेक्टली करू शकतो जर आपल्याला फंडा लक्षात आला असेल की आपण हे कसं करतो आहे. मग आता इथे काय राहिलं, आता आपला पार्ट उरला आहे लेफ्ट साईडला मायनस ऑफ 1 वरती 1च राहिला, खाली एक्स इंटू ए प्लस बी प्लस एक्स इज इक्वल टू, इथे आला 1/a बी. परत एकदा आता आपण क्रॉस मल्टिप्लाय करू. सो मायनस ऑफ ए बी, 1 इंटू ए बी इज इक्वल टू एक्स इंटू ए प्लस बी प्लस एक्स. सो आता मी हा मायनस ए बी असंच लिहिलं, एक्सला केलं इंटू ए एक्स प्लस बी एक्स प्लस एक्स इंटू एक्स इज एक्स स्क्वेअर. सो एक काम करतो, ए बीच्या टर्मला इकडे आणतो, थोडी जागा बदलतो आहे. हा एक्स स्क्वेअर मी लिहिला पहिले, हा ऑलमोस्ट आपला आन्सर आला आहे प्लस ए एक्स प्लस बी एक्स, आणि हा ए बी जो आहे मी इकडे आणून मायनसचा केला प्लस. आता मी पहिल्या दोनमध्ये काय कॉमन काढू शकतो आहे, एक्स, ब्रॅकेटमध्ये काय उरेल एक्स प्लस ए. शेवटच्या दोनमध्ये काय कॉमन निघतो आहे आपला बी, साईन कोणता आहे त्याला प्लस. परत काय उरला ब्रॅकेटमध्ये एक्स प्लस ए. जर हे दोन ब्रॅकेट्स आपले सेम आले आहे तर याचा अर्थ आपला क्वेश्चन आत्तापर्यंतचा करेक्ट आहे. त्याला कॉमन काढलं, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये ज्या बाहेर संख्या उरल्या होत्या त्याला लिहिलं, एक्स प्लस बी इज इक्वल टू 0. हा ऑलमोस्ट आपला आन्सर आला. सो एक्स प्लस ए इज इक्वल टू 0 आणि एक्स प्लस बी इज इक्वल टू 0. सो एक्सची व्हॅल्यू झाली मायनस ए आणि एक्सची व्हॅल्यू झाली मायनस बी. सो अशा टाईपचा क्वेश्चन एक्झाममध्ये येऊ शकतो आणि जास्त मार्कांसाठी येईल साहजिकच. थोडासा लेंदी मोठा क्वेश्चन आहे, सो तुम्ही याचा स्क्रीनशॉट पण काढून घेऊ शकता. याला सॉल्व करून बघा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की मित्रांसोबत पण शेअर करा आणि फॉलो करा चॅनलला. थँक्यू सो मच.